राज्यातील 3 भाषा धोरणाविरोधात मनसेने दंड थोपटलेले आहेत। सरकारने लागू केलेल्या अघोषित हिंदी सक्ती विरोधात मनसे सोमवारपासून जनआंदोलन उभारते आणि त्याआधीच मनसेने बॅनरबाजी करत सरकारचा निषेध केलाय। राज्यातील त्रिभाषा धोरण आणि मनसेच्या हिंदी विरोधी भूमिकेवरती आता राजकीय क्षेत्रातून सुद्धा प्रतिक्रिया उमटतायत। हिंदीची सक्ती महाराष्ट्रामध्ये होणार नाही, कोणत्याही परिस्थितीत होऊ दिली जाणार नाही। राज्य सरकारनं मागच्या दाराआडून का होईना शालेय विद्यार्थ्यांवर पहिलीपासून हिंदी सक्ती लागू केली आहे। त्याविरोधात मनसेनं आक्रमक भूमिका घेतली असून आतापर्यंत केवळ इशारा देणारी मनसे आता रस्त्यावर उतरणार आहे। सोमवारपासून राज्यभरात मनसेचं हिंदी सक्ती विरोधातील आंदोलन जे त्याची सुरुवात होते। त्याआधी दादर परिसरात मनसेकडनं हिंदी सक्ती विरोधात बॅनरबाजी करण्यात आली। राज्यात येणाऱ्या नागरिकांना मराठी सक्ती करण्याऐवजी राज्यात हिंदी सक्ती होते, यावर काय सालं सरकार आहे असा सवाल मनसेनं या बॅनरवर केला। येणाऱ्या सोमवारपासून हिंदी सक्ती विरोधाची लढाई ही रस्त्यावर उतरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महाराष्ट्र सैनिक आम्ही सर्वजण म्हणून लढू। आम्ही उद्यापासून पालकांच्या सह्यांची मोहीम चालू करतोय आणि त्याच्यानंतर पुढचं कसं आंदोलन आहे ते आपल्याला दिसेल। हिंदी सक्तीबरोबरच मनसेनं त्रिभाषा धोरणाला कडाडून विरोध केला। इयत्ता पहिलीपासून मुलांना इंग्रजी सोबत मातृभाषा शिकणं गरजेचं असून तिसरी भाषा नको अशी भूमिका घेण्यात आली। आमची ठाम भूमिका आहे की महाराष्ट्रामध्ये या दोनच भाषेतनं पहिली ते पाचवी झाल्या पाहिजेत, तिसऱ्या भाषेची गरज नाही। इंग्रजी आता असं आहे की वर्ल्ड भाषा आहे, ती तुम्हाला बाकीचे टेक्निकल विषय शिकायचं तर इंग्रजी भाषा येणं आवश्यक आहे, आणि पण मराठी भाषा पहिली भाषा आहे आणि इंग्रजी दुसरी भाषा आहे, तिसऱ्या भाषेची गरज नाही, ही आमची स्पष्ट भूमिका आहे। मनसेच्या या भूमिकेनंतर राजकीय क्षेत्रातूनही विविध प्रतिक्रिया समोर येतात। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्रिभाषा धोरणाला विरोध केला। पुढच्या पिढीच्या मुलांवर किती लोड टाकायचा हा निर्णय आई वडिलांनी घेतला पाहिजे। मला असं वाटतं कुठल्या सरकारने नाही। अनेक वर्ष शिक्षणाची धोरणं ही टीव्ही चॅनल्स किंवा राजकीय व्यासपीठांनी नाही ठरवलेली, तिथल्या तज्ज्ञांनी ठरवलेली आहे। त्याच्यामुळे मीही महाराष्ट्र सरकारला पत्र लिहिणार आहे की हे धोरणात्मक निर्णय खूप गंभीर असतात। आमच्या मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे। म्हणजे मी तुम्हाला चेष्टेनी नाही, पण मी खरंच परवा माझ्या आईवडिलांना म्हणाले, थँक गॉड बरे माझी पोरं शिकून मोठी झाली, ग्रॅज्युएट झाली। हे शिक्षणाच्या धोरणात इतकी गडबड, रोज हे बदल होत आहेत, आमची मुलं सुटली बाबा त्याच्यातून। समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी मनसेवर टीका करताना मराठी विरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं। मराठी मुद्दा कुछ मुद्दा होता है क्या? इसको मुद्दा बोलते हैं क्या? ये फालतू बातें करते हैं लोग। मराठी जो महाराष्ट्र में रहने वाले सब मराठी से प्यार करते हैं, किसी को नफरत मराठी से नहीं है। सेंट्रल गवर्नमेंट का सारा काम हिंदी में होता है, और अगर महाराष्ट्र में 3 लैंग्वेज है तो सबसे पहले मराठी होना चाहिए, उसके बाद इंग्लिश, हिंदी होना चाहिए, फिर इंग्लिश होना चाहिए, मैं समझता हूँ। और तीसरी लैंग्वेज कौन सी आना चाहिए, मुझे कोई बताए। या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारची भूमिका गिरीश महाजन यांनी स्पष्ट केली। हिंदीच्या सक्तीमुळे महाराष्ट्रात नवनिर्माण सेना आक्रमक झाले, आंदोलन करत आहे। त्यासोबतच मुंबईमध्ये त्यांनी बॅनरबाजी सुद्धा करणं सुरू केलं आहे। सरकारची काय भूमिका आहे? सरकारची भूमिका माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केलेली आहे, आणि आता निवडणुका आल्या की सगळे बॅनरबाजी चालतात, वेगवेगळे विषय लोक हाती घेत असतात, तसं ते चाललेलं आहे। हिंदी सक्ती विरोधात मनसे आता रस्त्यावर उतरणार असून आर या पारची लढाई लढणार आहे, आणि त्यामुळे राज्य सरकार काय निर्णय घेतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।